नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, कुंडलीतील ग्रह जर नाराज असतील किंवा कुंडलीमध्ये ते योग्य स्थानी विराजमान नसतील तर त्याचा अतिशय वाईट परिणाम आपल्या आयुष्यावरती होत असतो. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत अडचणी, अपयश येत असेल तर त्याला गृहशांती करण्याचा सल्ला दिला जातो. ग्रहांची शांती केल्यामुळे त्यांचा सकारात्मक परिणाम होऊ लागतो आणि आयुष्यातील यशाचे मार्ग खुलू लागतात. हा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ग्रहांची स्थिती ही कुंडलीमध्ये कोणत्या स्थानी आहे, आपल्या कुंडलीमध्ये ग्रह योग्य ठिकाणी आहेत की नाही आहेत हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग पाहूयात, जर तुमचे ग्रह योग्य ठिकाणी नसतील तर त्या ग्रहांच्या शांतीसाठी तुम्ही कोणकोणते प्रभावी उपाय करू शकता. ते सगळ्यात पहिला उपाय तो म्हणजेच ग्रहांच्या शांतीचा उपाय. यामध्ये येतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे सूर्य. सूर्यग्रहाला प्रसन्न करण्यासाठी सकाळी स्नान झाल्यानंतर तुम्ही उगवत्या सूर्याला नव करून तांब्याच्या लोट्यातनं पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. यावेळी तुम्ही अर्घ्य देताना सूर्याच्या मंत्राचा जाप करू शकता. तसेच पक्ष्यांना धान्य टाकल्याने देखील सूर्यग्रह प्रसन्न होत असतो. त्यानंतर पुढचा ग्रह आहे तो म्हणजे चंद्र. तुमच्या कुंडलीमध्ये जर चंद्र कमकुवत असेल तर त्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. तसेच दर सोमवारी महादेवाच्या पिंडीला दुधाचा अभिषेक करावा. त्याचप्रमाणे मोती आणि रत्न धारण करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर पुढचा ग्रह आहे मंगळ. कुंडलीमध्ये मंगळ ग्रह कमकुवत असेल तर हनुमानाची पूजा आराधना करावी, हनुमान चालीसा पठण करावी. तसेच मंगळवारी व्रत करावं, मुंगा हे रत्न धारण करावं, गायत्री मंत्राचा जाप करावा. तसेच गणपतीची पूजा करावी. यानं मंगळ ग्रह शांत होतो. त्यानंतर पुढचा ग्रह आहे बुध ग्रह. बुध ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी बुधवारच्या दिवशी ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करावा. तसेच बुधवारी नवीन वस्त्र धारण करण्यापूर्वी ते धुवावं आणि मगच परिधान करावं. त्याचप्रमाणे पन्ना हे रत्न बुधग्रह कमकुवत असल्यास परिधान करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर पुढचा ग्रह आहे तो म्हणजेच गुरुग्रह. गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी त्याचा बीजमंत्र म्हणजेच ओम ग्राम ग्रीम साहा गुरुवै नमः याचा दररोज 108 वेळा जप करा. पिवळा रंग हा गुरुग्रहाशी संबंधित असल्याने तो परिधान करण्याचा सल्ला आम्ही तुम्हाला देतो. तसेच पिवळ्या वस्तू जसं की हरभरा डाळ, गूळ, हळद, पिवळी फुलं किंवा पिवळ्या रंगाची मिठाई दान करण्यास सांगितलं जाते. त्यानंतर पुढचा ग्रह आहे शुक्र ग्रह. शुक्र ग्रहाची कृपा मिळवण्यासाठी तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करणं, अत्तर किंवा परफ्यूम लावणं, एकंदरीत काय महिला असतील तर रोज साज शृंगार करून राहणं आणि पुरुषांची देखील चांगली लाईफस्टाईल असणं हे महत्त्वाचं ठरतं. पांढरा, निळा, पिवळा, गुलाबी हे रंग परिधान करावेत. तसेच ओम शुक्राय नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. आता पुढचा ग्रह आहे शनिग्रह. शनिग्रह ज्यांच्या कुंडलीमध्ये कमकुवत असेल त्यांना मारुतीची उपासना करण्याचा सल्ला दिला जातो. अशा व्यक्तींनी मांसाहार पूर्णपणे टाळावा, मद्यपान बिलकुल करू नये. मंगळवार आणि शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जावं, हनुमान चालीसाचं पठण करावं, शनीला तेल वाहावं. यामुळे तुमचा शनी मजबूत होतो. त्यानंतर पुढचा ग्रह आहे राहू. राहू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ओम रा रवाही नमः या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा. तसेच गोमेदनं रत्न धारण करावं. शनिवारी काळ्या कुत्र्यांना किंवा कावळ्यांना अन्न खायला द्यावं. त्याचप्रमाणे तांदूळ, डाळ आणि काळे कपडे दान करावेत. यामुळे राहूची कृपा प्राप्त होते. त्यानंतर पुढचा ग्रह आहे तो म्हणजेच केतुग्रह. केतुग्रह जर तुमच्या कुंडलीमध्ये कमकुवत असेल तर ओम स्त्रा स्त्री स्त्रौ स्त्र केतवे नमः या मंत्राचा नियमितपणे 108 वेळा जप करावा. त्यामुळे केतूची कृपा प्राप्त होईल. तसेच केतू यंत्राचा वापर केल्यानं केतूच्या अशुभ प्रवाहापासून वाचता येतं. ब्लँकेट, छत्री, लोखंड, गरम कपडे, कस्तुरी, लसूण यासारख्या वस्तूंचं दान केल्यास केतुग्रह प्रसन्न होतो. तर मग मित्रांनो,
अशा पद्धतीनं ग्रहशांतीचे हे काही प्रभावी उपाय आहेत. एकदा हे आपण अवश्य करून पाहावेत. जर तुम्हाला ग्रहशांती करायची असेल तर नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.